सगळ्यांना आणि वेलकम बॅक टू माय अनदर व्हिडिओ लाईफ विथ किरण ब्लॉग्स. आणि आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे बिकॉज आज आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया मीन्स हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. आणि या दिवशी केलेलं जे काम असतं, ज्या चांगल्या गोष्टी असतात त्या कधीच वाया जात नाही. म्हणजे नवीन घर घेऊ शकता तुम्ही, किंवा नवीन दुकान किंवा नवीन काही घेऊ शकता, सोनं खरेदी करू शकता, वस्तू खरेदी करू शकतात, दान करू शकतात. भरपूर गोष्टी ह्या दिवशी तुम्ही केल्या जातात. सो आज आपण अक्षय तृतीया सेलिब्रेट करूया. आज आम्ही काहीतरी स्पेशल बनवणार आहे, किंवा स्पेशल नाही बनवलं तरी बाहेरून काहीतरी आणू, आणि आम्हाला काहीतरी घ्यायचं पण आहे. सो आमचा नाश्ता वगैरे आता झालेला आहे आणि थोडीशी भांडी वगैरे पडले, ती पहिला घासून घेते, थोडं स्वच्छ करते, सगळं किचन क्लीन करते आणि मग भेटू. तर आज आम्हाला जायचं आहे बाहेर बिकॉज आमचं फ्रीज आणि आम्हाला दोन्ही दुसरं घ्यायचं आहे. फ्रीज बिकॉज त्याच्यामध्ये एवढं कूलिंग होत नाही, म्हणून चेंजेस करायचं आहे. आणि बिकॉज टी आयोमीने फोडला आहे, सो आम्हाला टी पण चेंज करायचा आहे. आता आयोमी गेली आहे तिच्या आजी आजोबांसोबत बाहेर. आम्हाला जायचं आहे कोहिनूरमध्ये. कोहिनूर शॉप आहे तिथे, आणि आम्हाला घ्यायचं आहे आणि नवीन फ्रीज. तर खूपच फोडलेला आहे आयोमीने. पहिल्यांदा तर बॅट मारून फोडला आणि सेकंड टाइम तो बॉल मारून फोडला. तुमची पण मुलं अशीच करतात का, हे मला जरा कमेंटमध्ये लिहून सांगा की तुमची पण मुलं अशीच अतरंगी आहेत का. आणि बाहेर जायचं म्हटलं तर ती अजूनच त्रास देत असते. तिला हे पाहिजे, ते पाहिजे, हे पाहिजे. आता गेली आजी आजोबांसोबत. आता काय काय माहिती काय काय मागते ती आजी आजोबांकडे. आणि आता ते पुढे गेलेत. आता आम्ही मागून नंतर रेडी होऊन जाणार आहोत. बघू कोणता फ्रीज आवडतोय, त्याच्यानुसार फ्रीज घेऊ आणि टी व्ही आम्हाला जसं आमचं आता कसं जेवढा तिथे बसेल तेवढाच आम्हाला घ्यायला लागेल, कारण की सगळं इंटिरियर केलेलं आहे. सो त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यापेक्षा जास्त मोठा किंवा लहान पण चांगला नाही दिसणार, म्हणून तेवढाच ॲव्हरेजमध्ये तो टी व्ही घ्यायला लागेल. आता बघू तिथे गेल्यानंतर. आणि आज चांगला मुहूर्त पण आहे, अक्षय तृतीया पण आहे. काहीतरी नवीन घ्यायचंच असतं तर टी व्ही आणि फ्रीजचं शुभारंभ करू. आणि जुना फ्रीज आणि टी व्ही आम्ही मे बी गावाला वगैरे पाठवू. आणि तुम्हाला दाखवायचं आहे मला गावावरून काय काय आणलं. आमच्या शेतामधला पेरू तुम्हाला दाखवायचा आहे. हा आमच्या शेतातला पेरू आहे. गावच्या बागेतला पेरू आहे. आणि हा पेरू कट केल्यानंतर पिंक कलरचा आहे आतमधून, सो म्हणून याला पिंक तैवान असं बोललं जातं. आणि हे बाहेर इम्पोर्ट एक्सपोर्ट होतात मे बी पेरू. आणि खूप टेस्टी आहे आणि मस्त आहे पेरू, छान आहेत. मी पण रेडी होऊ आणि जाऊ. ऊन तर खूपच आहे, पण आम्हाला जायचं आहे घेण्यासाठी आणि चांगला दिवस आहे. सो वाटलं की आजच काहीतरी करूया. आणि जेवण वगैरे पण बनवायचं बाकी आहे. बघू लवकर आलो तर जेवण वगैरे काहीतरी बनवू, नाहीतर मग बाहेरूनच काहीतरी आणता येईल. तर आता बघूया काय करायचं ते. आणि उन्हाचं तर सगळ्यांनी उन्हामध्ये जाताना पूर्ण फेसची काळजी घ्या, चांगला सनस्क्रीन वगैरे लावा. त्यापेक्षा पण जास्त गरजेचं काय आहे, बॉडी हायड्रेट राहणं. म्हणजे चांगलं पाणी वगैरे पिया, ज्यूस पिया, लिंबू सरबत पिया. कारण की काय काय जणांना ऊन एवढं आहे की चक्कर वगैरे ह्यायचं पण शक्यता आहे. आता जेव्हा मी जॉबला वगैरे जायचे ना, मोस्ट ऑफ द टाईम आहे ना, काय काय जणांना ना खूप चक्कर वगैरे यायचे. अशा मग ते चॉकलेट्स वगैरे ठेवायचे ह्या बॅगेमध्ये वगैरे. पाणी जास्त पियायचं, सब्जाचं पाणी वगैरे पण पिऊ शकतात. लिंबू सरबत पण आपण कॅरी करू शकतो. सो हायड्रेट राहा. आता मी पण पूर्ण फेसला कवर करून वगैरे जाणार आहे. आणि उन्हाचं संध्याकाळी जायचं प्लॅन होता, पण संध्याकाळी पण तेवढीच ट्रॅफिक असते. आणि आज संडे आणि त्यात अक्षय तृतीया असल्यामुळे तर आज खूपच गर्दी असणार. सोनाराच्या दुकानात तर सोन्याचा भाव तर खूपच जास्त आहे. आता मे बी थोडासा कमी आला आहे, पण आहेच जास्त. तरी पण लोकांची गर्दी असणारच सोनं घेण्यासाठी. लोक काय सोडणार नाही सोनं वगैरे घ्यायची. म्हणजे लोकांकडे आहे पैसा, बाबा सगळ्यांकडे पैसा असतो, सगळे जपून ठेवतात. सो रेडी होऊया. माझा घरी असाच अवतार असतो, त्याच्यामुळे ओके घरात सगळेच आपल्या सोयीनुसार किंवा कम्फर्ट झोननुसार राहतात. सो घरात आपल्या कम्फर्टनुसारच आपण राहतो. बाहेर गेल्यावरच आपण टकाटक राहतो, टकाटक तयारी करतो. आता जस्ट रेडी झाली आहे आणि आयमीचे क्लिप तिथे पडलेले तर लावलेत आता टाईमपाससाठी. आणि हा परफ्यूम मस्त आहे, खूप सुंदर आहे आणि पॉकेट फ्रेंडली पण आहे. म्हणजे कुठे पण कॅरी करू शकतो, पॉकेटमध्ये पण टाकू शकतो.
आणि मस्त सुंदर परफ्यूम आहे. आणि हा आमचा नेबर आहे नियती, तिने पत्ता बनवलेला आहे. मस्त आहे, फ्रेग्रन्स खूप छान आहे. आणि त्याच्यामध्ये खूप व्हरायटी पण आहे, म्हणजे खूप वेगवेगळे स्मेलचे पण परफ्यूम आहेत त्याच्याकडे अवेलेबल. आणि छान आहे, मला खूप आवडलं. आणि मी 2 घेतले, एक हजबंडसाठी आणि एक माझ्यासाठी. म्हणजे दोन्ही पण मॅनचं आणि वुमन दोघांचं पण भेटू शकतो. आणि खूप छान आहे, मला खूप आवडलं हे. चला तर मग आता जाऊया आपण कोहिनूर. एनी टाईम ही लिफ्ट बंद आहे, सो आम्हाला पलीकडच्या लिफ्टमधून जायला लागेल. वेटिंग फॉर लिफ्ट. बिल्डिंगच्या खाली आलो आहे आणि बघू शकता तुम्ही ऊन किती आहे बाहेर. आई मी ऑलरेडी आजी आजोबांसोबत पुढे गेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे. बघा, मला डोळे खोलता येत नाही, एवढं ऊन आहे. स्कार्फ वगैरे लावायचा होता पण नियर बाय आहे म्हणून स्कार्फ वगैरे लावला नाही. आणि आम्ही ऑटोने जाणार आहे कारण की आमच्या इकडे काम चालू आहे कन्स्ट्रक्शनचं आहे, सॉरी रोडचं काम चालू आहे. रोडचं खूप काम चालू आहे म्हणून आम्ही काय बाईक वगैरे नाही घेऊन जाणार आहे. चाललो आहे वॉकिंग थोडंसं आणि ऑटोच पकडणार आहे म्हणून एवढं स्कार्फ वगैरेची पण गरज नाही. आता बघू आयो मी काय करते. तिकडे शांत बसलेली असली तर बेटरच आहे, नाही तर मस्ती नको करावी, उगीच त्यांना त्रास नको द्यायला. नाही तर ती त्रास देतच असते, त्यांना तर आहेच आहे सवय. लहान मुलं तर सगळी त्रास देतात, त्याच्यामध्ये काय एवढं हे नाही आहे, पण आमची जास्तच देते. मार्केट बघा, संडेला भरलाय मार्केट. तसं पण इथे बुधवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी मार्केट भरतो. आणि पुढे मच्छी मार्केट आहे, त्याचा व्हिडिओ मी जेव्हा मी मच्छी मार्केटमध्ये जाईल तेव्हा मच्छी मार्केटचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवेल. तिथे मागे मच्छी मार्केट आहे, तिथे खूप मोठा मच्छी असतात भरपूर वेगवेगळ्या टाईपच्या. त्या मी पण कधी नाही बघितल्या, आमच्याकडे तर एवढं मोठा मच्छी मार्केट नाही बघितलेला, पण इथे मस्त मोठा मच्छी मार्केट आहे आणि नियर बाय वॉकिंग आहे आमच्या घरापासून, तो एवढा काय लांब पण नाहीये. जेव्हा जाईल तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेल. आता आम्ही कोहिनूरच्या बाहेर आहोत, आता आतमध्ये जाऊ आणि बघू काय घ्यायचं वगैरे आणि कसं आहे वगैरे सगळं चेक करू. सॅमसंग आहे, एलजी आहे, आपल्याला पण हा खूप चांगला आहे. नॅशनल क्लिअरिटी वाईज पहिलं खूप चांगला आहे. याच्यामुळे तुमचे जे नेकर आहे ते जसं आपण आता नॉर्मली एखादं चॅनल बघतो किंवा समोर बघतो तसं याच्यामध्ये त्याच्यामध्ये कसं की ते अट्रॅक्टिव्ह कलर. तर काय कोहिनूरच्या आतमध्ये आल्यानंतर तिथे तर काय खूप मस्ती चालू होती, ते तिकडे पळतच होती. आणि तिकडचा स्टाफ मेंबर खूप चांगला होता, खूप चांगली इन्फॉर्मेशन दिली इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंबद्दल, फ्रीजबद्दल, टी व्हीबद्दल. म्हणजे त्यांना खरं तिकडची इन्फॉर्मेशन होती आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी ते समजावून सांगितलं. आणि मी ती मांजरीसोबत परत खेळायला लागली, वेगवेगळे ओपन करून बघण्यासाठी. आणि छान वस्तू होत्या तिथे. नंतर आम्ही ज्यूस सेंटरमध्ये गेलो ज्यूस पिण्यासाठी. सो दुपारी आम्ही आलो, आम्हाला टी व्ही आणि फ्रीज आम्ही बुकिंग केला आहे. दुपारी आली, खूप गडबड झाली, खूप उशीर झालेला म्हणून आम्ही काय बाहेरूनच जेवण आणलं. फक्त आयमीसाठी काहीतरी बनवलं, थोडासा खिचडी भात बनवला तिच्यासाठी. बाकी मग जेवलो आणि थोडासा आराम केला कारण की बाहेर खूप चक्क ऊन होतं, त्याच्यामुळे खूप डिहायड्रेट बॉडी झालेली. आणि येऊन परत व्हिडिओ शूट करायला मला काय जमलं नाही कारण की आयमी खूप किरकिर करत होती, तिला खूप सर्दी आणि ताप आलेला आहे. त्याच्यामुळे उद्या तर आम्हाला डॉक्टरकडे जायलाच लागणार. टी व्ही आणि फ्रीज बुक केला आहे, पण आता फ्रीज खूप मोठा झाला आहे, तो आता आमच्या जजमेंटने जेवढी लेंथ आहे तिथे बसेल की नाही याचा आम्हाला डाऊट आहे. घेतला तर आहे, आता बघू जेव्हा येईल तेव्हा बघता येईल. पण फ्रीज आणि टी व्ही कसा आहे जेव्हा येईल ना तेव्हा मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ नक्कीच दाखवणार आहे. मी संध्याकाळी चाललो आहोत मार्केटमध्ये बाहेर भाजी वगैरे घेण्यासाठी. आम्हाला थोडी शॉपिंग वगैरे पण करायची होती.
दुपारी काय करायला ना भेटली, टी व्ही वगैरे घेण्यामध्येच वेळ गेला. म्हणून आम्ही मार्केटमध्ये चाललो आहोत. ऑटोमध्ये बसलो, आता चाललो आहोत मार्केटमध्ये. आणि आयुमीसाठी पण केक घ्यायचा होता. ती आईबाबांकडे हट्ट करत होती, मला केक हवा आहे म्हणून तिच्यासाठी आम्ही त्यांनी केक घेतला आणि आम्ही केक घेऊन निघालो. आणि मग नंतर मोमोज दिसले, तर मला खूप आवडतात मोमोज, म्हणून आम्ही मोमोज घेतले खाण्यासाठी. तिथे खाल्ले नाहीत कारण की आयुमी काय खाऊन देणार नाही तिकडे, म्हणून आम्ही पार्सलच घेतले. आता आमची जस्ट मोमोजची पार्टी चालू आहे. आम्ही आता जस्ट घरी पोहोचलो आहोत. बाहेरचं शूट नाही घेता आलं कारण की खूप ट्रॅफिक वगैरे होती आणि आयुमी पण खूप किरकिर करत होती, म्हणून जस्ट आलो आहे. आता मोमोज वगैरे खाऊ, मग थोडंसं जेवण वगैरे बनवायचं बाकी आहे, मग ते बनवू. आम्ही जस्ट घरी पोहोचलो, मोमोज वगैरे खाल्लेले आहेत आणि पेट पूजा झालेली आहे. आणि आता थोडं मटकी भाजी बनवते, मटकी आणि डाळ भाताला कुकर लावलेला आहे. मटकीची भाजी डाळ भात म्हणजे मी दुपारी तुम्हाला बोलली होती की आम्ही आमरस बाहेरून आणणार आहे, सो आणलाय. तिथे मस्त आमरस भेटतो, खूप फेमस आहे. तुम्हाला नंतर नेक्स्ट टाइम ते दुकान दाखवेल, तिथे आमरस भेटतो, मस्त असतो, घट्ट पण आहे खूप. आता हा आमरस आम्ही मागवला आहे. आम्ही अगोदर मागवला होता आमरस तिथे, म्हणून आम्हाला आयडिया आहे की कसा आहे. पण आमरस त्या दुकानामध्ये ना पटापट संपतो, जसा येतो लगेच एका तासात संपतो आणि खूप मस्त टेस्ट आहे. आणि खूप असं म्हणजे केमिकल वगैरे काही यूज नाही केलेलं आहे, एकदम प्युअर आंब्यांपासून बनवलेलं आहे. बाकीच्या दुकानात वगैरे भेटत असेल आमरस असं म्हणजे कलर वगैरे टाकून किंवा आर्टिफिशियल शुगर वगैरे असं टाकून, पण ते काहीच नाही, मस्त असतो आमरस आणि टेस्टला पण खूप मस्त आहे. आता जो मी आमरस काढलाय टोपामध्ये, तो ॲक्च्युली 400 रुपये किलो आहे. डोंबिवलीमध्ये खूप फेमस आहे आणि एकदम प्युअर असतो, खरं सांगते. आणि असं गेलं की असं जमतं, म्हणजे एवढं महाग असून सुद्धा लोक घेतात, म्हणजे स्पेशालिटी आहे तिकडची आमरसची. आमचं जेवण वगैरे सगळं कंप्लीट झालेलं आहे, भांडी वगैरे घासून झालेले आहे. आता वाजले आहेत 11 आणि आयुमीसाठी आणलं आहे आजी आजोबांनी केक. तिला खूप केक आवडतो, तर त्यांना ती कॉल करून नेहमी सांगायची गावाला असताना की माझ्यासाठी केक आणा. सो त्यांनी तिच्यासाठी केक आणला आणि सो आता आम्ही केक कटिंग करतोय. बस आहे मी बस. तर आता वाजले आहेत रात्रीची 12 आणि माझं सगळं आता काम पण झालेलं आहे. आम्ही केक पण एन्जॉय केलेला आहे. आयुमीने तर खूपच एन्जॉय केलेला आहे. आयुमीला केक एवढा आवडतो, तिचं खूप फेवरेट आहे. तिचाच नाही, चक्क लहान मुलांचा सगळ्यांचाच केक खूप फेवरेट आहे आणि तिने खूप एन्जॉय पण केलेला आहे केक. आणि सो आजचा व्हिडिओ इथे संपला आहे. आणि आयुमीची तब्येत पण आज थोडी नरम गरमच आहे. तिला पण खूप ताप आलेला आहे, बिकॉज क्लायमेटमुळे थोडंसं लहान मुलांना कसं लगेच इफेक्ट होतो, त्याच्यामुळे ती थोडी नरम गरमच आहे. सर्दी ताप येतं, तर आता सीझनच चालू आहे आणि गरमी तर प्रचंड आहे. तर सगळ्यांनी हायड्रेट राहावा, पाणी जास्त पिया, ज्यूस पिया, फ्रूट्स खावा आणि स्वतःची काळजी घ्या. टेक केअर आणि हॅपी राहा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बाय, टेक केअर.